नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि श्री स्वामी समर्थ. मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये खास करून कर्क राशीबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण की त्यामध्ये अशी काही महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि कर्क राशीच्या मंडळींनो, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. अगदी तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण माहिती आणि तुमच्याशी रिलेट करणारी माहिती आहे. ती जणू तुमच्याशी तंतोतंत माहिती जुळेल अशी माहिती मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवत आहे. कर्क राशीचा हा स्वभाव जो लोकांना न कळालेलं असं सत्य आहे. कर्क राशीचा माणूस वरून खूप शांत, प्रेमळ आणि काळजीवाहू दिसतो. लोक म्हणतात तू खूप भावनिक आहेस, पण त्यामागचं सत्य कोणालाच कळत नाही. कर्क राशी भावनिक नसते, ती खूप खोलवर अनुभव घेणारी असते. ती सगळ्यांचं दुःख स्वतःवर घेते, पण स्वतःचं दुःख कोणाला सांगत नाही. आईसारखी काळजी घेते, पण आईला जसं सगळ्यांकडनं गृहीत धरलं जातं तसं कर्क राशीचं होतं. हाच त्यांचा पहिला आणि सगळ्यात मोठा त्रास. कर्क राशी भूतकाळात खूप जगते. जुन्या आठवणी, जुनी वाक्य, जुन्या जखमा सगळं काही मनात साठवून ठेवते. कोणी दुखावलं तर ते विसरत नाही, माफ करतात, पण जखम मनामध्ये राहते. त्यांची भीती एकच असते, मी इतकं देऊनही मला सोडून गेले तर. ही असुरक्षितता त्यांना आतून थकवते. कर्क राशी प्रेम करताना स्वतःला विसरते. समोरच्याच्याच गरजा, भावना, सुखदुःख सगळं स्वतःपेक्षा आधी. पण जेव्हा त्यांनाच थोडी समजूत हवी असते तेव्हा समोरचं जग शांत असतं. त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न, मी एवढं केलं तरी मी कमी का पडलो. कर्क राशी कुटुंबासाठी स्वतःची सर्व स्वप्न बाजूला ठेवते. आई वडील, भावंडे, संसार सगळं त्यांच्यावर येऊन पडतं. ते नकार देत नाहीत, पण आतून तुटतात. आणि कोणी तुझ्यासाठी काय केलं असं विचारत नाही. कर्क राशी कामात प्रामाणिक असते, पण भावना निर्णयांवरती हावी होतात. त्यामुळे चुकीच्या लोकांवर विश्वास, पैसा असूनही सुरक्षितता नसणं. ते मेहनत करतात, पण त्यांना त्याचं क्रेडिट मिळत नाही. लोक कर्क राशीकडे पाहतात तेव्हा त्यांना एक शांत, भावनिक आणि जरा जास्तच काळजी घेणारी व्यक्ती दिसते. त्यामुळे बरेच लोक लगेच ठरवून टाकतात की कर्क राशी खूप संवेदनशील आहे. पण ही संवेदनशीलता कमजोरी नसून खोल समज आणि भावनिक बुद्धिमत्तेचं लक्षण आहे, हे फार थोड्या लोकांनाच कळतं. कर्क राशी पटकन दुखावते, कारण ती प्रत्येक शब्द आणि वागणूक मनापासून घेते. लोक सहज बोलून जातात, पण कर्क राशी त्या शब्दांचा अर्थ शोधत बसते. त्यामुळे त्यांना ओव्हर थिंकिंग केल्यासारखं वाटतं. प्रत्यक्षात फक्त जास्त विचार करणारे नसून जास्त अनुभव घेणारे लोक हे कर्क राशीचे असतात. कर्क राशी स्वतःचं दुःख उघडपणे दाखवत नाही. ती हसते, काम करतात, जबाबदाऱ्या निभावतात. त्यामुळे लोकांना वाटतं की ह्या लोकांना काही त्रासच नाही, पण आतून कर्क राशीचे लोक एकटेच लढत असतात. हाच गैरसमज त्यांच्या नात्यांमध्ये आणि अजूनच जास्त दरी निर्माण करतो. लोक कर्क राशीला भावनिक म्हणून दुर्बल समजतात, पण सत्य हे आहे की इतकं सहन करणं आणि तरीही प्रेम टिकवणं हे फक्त कर्क राशीच्या मजबूत माणसाला जमतं. कर्क राशीचा काळ आता हळूहळू पण निश्चितपणे बदलतो आहे. अनेक वर्ष कर्क राशीने इतरांच्या भावना, गरजा आणि जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर उचलल्या. स्वतःच्या इच्छा मागे ठेवून त्यांनी कुटुंब, नातेसंबंध आणि काम यासाठी सर्वस्व दिलं. पण या प्रवासात त्यांना बराच काळ गृहीतच धरलं गेलं आणि हेच त्यांच्यासाठी सर्वात वेदनादायक ठरलं. आता ग्रहस्थिती ही कर्क राशीला स्वतःकडे पाहायला भाग पाडत आहे. जे लोक फक्त भावनिक आधारासाठी किंवा गरजेसाठी कर्क राशीच्या लोकांच्या जवळ होते, ते आता हळूहळू दूर जातील. सुरुवातीला हा बदल तुम्हाला दुखावणार वाटेल, पण हाच बदल पुढे जाऊन कर्क राशीसाठी मुक्ती ठरेल. कारण तुमच्यावरचं ओझं हलकं झाल्यावरच तुम्हाला स्वतःची खरी ताकद कळेल.
या बदलत्या काळात कर्क राशीला भावनिक स्थैर्य मिळू लागेल. भूतकाळातील जखमा हळूहळू भरून निघतील. मी कमी पडलो ही भावना दूर होईल आणि आत्मसन्मान वाढेल. करिअर आणि आर्थिक बाबतीतही स्पष्टता येईल. जिथे थांबले होता तिथे हालचाली सुरू होतील. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे कर्क राशी आता सगळ्यांसाठी जगणं थांबवेल. स्वतःच्या भावना, मर्यादा आणि गरजांना महत्त्व देईल. हा काळ कर्क राशीला शिकवतो की प्रेम देताना स्वतःला हरवायचं नसतं. हा बदल म्हणजे कर्क राशीच्या आयुष्यातील नवा व अधिक मजबूत अध्याय आहे. कर्क राशीसाठी काही उपाय सांगत आहेत. ते उपाय जरूर करून बघा. त्याचे चांगले परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यावरती जरूर दिसून येतील. कर्क राशीचा स्वभाव अतिशय भावनिक, संवेदनशील आणि काळजीवाहू असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी काही उपाय म्हणजे केवळ धार्मिक कर्मकांड नव्हे तर मनाला सुरक्षितता देणारे आणि त्यांच्या भावनांना समतोलता आणणारे मार्ग आहेत. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वतःच्या भावना दाबून न ठेवता त्यांना योग्य वाट करून देणं. मनातलं दुःख, भीती किंवा असुरक्षितता लिहून काढणं किंवा विश्वासू व्यक्तीशी बोलणं कर्क राशीसाठी फारच उपयोगी ठरतं. चंद्र हा कर्क राशीचा स्वामी ग्रह असल्याने दर सोमवारी पांढऱ्या रंगाचा वापर, स्वच्छ पाणी किंवा दूध चंद्राला अर्पण करणं तुमच्यासाठी खूपच लाभदायक मानलं जातं. रात्री झोपण्याआधी काही मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणं मनातील अस्वस्थता कमी करतं. पाण्याच्या जवळ वेळ घालवणं, नदी, समुद्र किंवा अगदी शांत अंघोळसुद्धा कर्क राशीला मानसिक शांती देते. कर्क राशीने नाही म्हणायला शिकणं हा तुमचा सगळ्यात मोठा उपाय आहे. सगळ्यांसाठी स्वतःला झिजवण्यापेक्षा स्वतःच्या मर्यादा ओळखणं गरजेचं आहे. जेव्हा कर्क राशी स्वतःची काळजी घेते तेव्हाच त्यांचं नशीब हळूहळू अनुकूल होतं. कर्क राशीचा स्वभाव प्रेमळ आणि त्यागी असल्यामुळे त्यांना काही सवयी हळूहळू चुकांमध्ये बदलतात. सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांना जास्त भावनिक गुंतवणूक. कर्क राशी लोकांवरती पूर्णपणे विश्वास ठेवते आणि स्वतःला मागे ठेवते. पण सगळेच लोक तितक्याच प्रामाणिकपणे वागतील अशी अपेक्षा ठेवणं त्यांना दुखावून जातं. दुसरी मोठी चूक म्हणजे भूतकाळात अडकून राहणं. जुन्या आठवणी, जुने दुःख आणि जेव्हा असं झालं तर या विचारांमुळे कर्क राशी वर्तमानाचा आनंद घ्यायला विसरते. माफ केल्याचं म्हणतात पण मनातील जखमा सोडत नाही. ही सवय त्यांना आतून थकवते. कर्क राशी अनेकदा स्वतःच्या गरजा व इच्छा दुर्लक्षित करते. कुटुंब, नातेसंबंध, जबाबदाऱ्यांसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देते. त्यामुळे एक वेळ अशी येते की कोणीतरी आपल्यासाठी उभं राहील ही अपेक्षा वाढते आणि ती अपेक्षा पूर्ण न झाल्यावर त्यांना मोठी निराशा होते. सावध राहण्यासारखी गोष्ट म्हणजे स्वतःला कमकुवत समजू नका. संवेदनशीलता ही कमजोरी नाही पण योग्य मर्यादित न ठेवल्याने त्रासदायक ठरू शकते. स्वतःच्या भावनांना मान द्या पण स्वतःला विसरू नका. कर्क राशीसाठी आता जो काळ येत आहे तो अगदी वेदनानंतरची शांतता घेऊन येणार आहे. अनेक वर्षांच्या भावनिक संघर्षानंतर कर्क राशीला स्वतःची खरी किंमत कळू लागेल. जे नातेसंबंध फक्त ओझे होते ते आता मागे पडतील आणि जे खरे आहेत तेच त्यांच्या आयुष्यात टिकतील. हा सुवर्णकाळ कर्क राशीला आत्मविश्वास देईल, मनाला स्थैर्य देईल आणि निर्णयामध्ये ठामपणा आणेल. आता कर्क राशीने स्वतःसाठी जगायला शिकायचं आहे. भूतकाळ मागे ठेवून ही पुढे जाण्याची योग्य वेळ आहे. लक्षात ठेवा, तुमची संवेदनशीलता ही कमजोरी नाही तर तुमची सर्वात मोठी ताकद आहे. तर कर्क राशीच्या लोकांना आजपासूनच जय श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण करायला सुरुवात करा आणि हो, त्यांच्याच भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायला बिलकुल पण विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि तुमच्या सर्व जवळचे जे पण काही मंडळी आहेत त्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच माहितीसाठी पुढचे व्हिडिओ बघायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.